आज आपण पर्यावरण या विषयावरचा तिसरा सेशन बघत आहे. या तिसऱ्या रेकॉर्डेड लेक्चर मध्ये आपण परिसंस्था परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम हा टॉपिकच पुढे डिस्कस करणार आहे. इकोसिस्टीमचे जे काही इतर भाग आहेत, जलीय परिसंस्था, तर जलीय परिसंस्थेवर आपण बोलत असताना त्याच्यातला संक्रमण अवस्थेतील जे पाणी असतं, म्हणजे ज्या ठिकाणी नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्या भागामध्ये जे ट्रान्झिशनल वॉटर असतो त्या भागामध्ये काही परिसंस्था आढळतात. त्याच्यातली महत्वाची परिसंस्था म्हणजे खारफुटी वन. याच्या संबंधी आपल्याला डिस्कस करायचंय. तुम्हाला खारफुटी वनांचं अस्तित्व हे किनारी भागात बघायला मिळेल. आपल्याला पूर्व किनारी असेल, पश्चिम किनारी भागामध्ये हे ट्रान्झिशनल संक्रमण अवस्थेतील पाणी, त्यामध्ये महत्वाची जलीय परिसंस्था आढळते जी आहे मँग्रोव्ह, किंवा ज्याला आपण मराठीमध्ये खारफुटी वने म्हणतो. आता ही जी खारफुटी वनं असतात ही क्षार संवेदनशील वनस्पती आहेत. या सर्व क्षार संवेदनशील वनस्पती आहेत. आणि या क्षार संवेदन वनस्पती म्हणजेच मँग्रोव्ह म्हणजेच खारफुटी वने याचा आज आपण अभ्यास करणार आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवर जी इमेज दिसते, जी डायग्राम दिसते, ती खारफुटी वनांचीच डायग्राम आहे. ही अशा पद्धतीने पाण्यामध्ये किंवा ज्या ठिकाणी गोडे पाणी खाऱ्या पाण्याला येऊन भेटतं अशा ट्रान्झिशनल भागामध्ये तुम्हाला ही खारफुटी वने सापडतात. साधारण ज्या ठिकाणी 5 ppm ते 35 ppm पर्यंत खारटपणा आहे अशा भागामध्ये तुम्हाला खारफुटी वने आढळतात. जे गोडे पाणी असतं त्याच्यामध्ये 5 ppm पेक्षा कमी खारटपणा असतो किंवा क्षार उपलब्ध असतात. आणि ज्या भागामध्ये संक्रमण अवस्थेतील पाणी असतं तिथं 5 ते 35 ppm पर्यंत तुम्हाला क्षारता आढळते. त्या भागामध्ये खारफुटी वनांचं अस्तित्व आढळतं. आता हे खारफुटी वन अभ्यासनामागं महत्वाचं कारण म्हणजे जगातील, काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो मी, जगातील 3% जगातील 3% खारफुटी वने, जगातील 3% खारफुटी वने भारतात आढळतात. त्यामुळं याचा अभ्यास महत्वाचा आहे. त्यामुळे आपण खारफुटी वनांचा अभ्यास करतो आहे. बघा, अशा पद्धतीने संक्रमण अवस्थेतील पाण्यात ते उपलब्ध आहेत. आणि अजून जर आपण एक विचार केला, 2006च राष्ट्रीय पर्यावरण धोरण, 2006च राष्ट्रीय पर्यावरण धोरण, नॅशनल एन्व्हायरमेंट पॉलिसी 2006, याच्यामध्ये सुद्धा जे खारफुटी वने आहेत, खारफुटी वने आणि प्रवाह भित्तिका आणि प्रवाह भित्तिका भित्तिका यांना किनारी किनारी भागातील किंवा किनारी पर्यावरणीय व्यवस्थेतील महत्वाचं अंग म्हणून यांना संबोधण्यात आलेले आहे. मँग्रोव्ह अँड कोरल रीफ आर इम्पॉर्टंट कोस्टल एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस. त्यामुळे याचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं. खारफुटी वने पर्यावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक आहे, महत्वाची आहे. त्यामुळे आपण खारफुटी वनांचा अभ्यास करणार आहे. तसेच या खारफुटी वनांचं अजून जर काही वैशिष्ट्य किंवा महत्वाचं म्हटलं तर विविध सागरी प्राण्यांना यांचं इम्पॉर्टन्स काय, महत्व काय, तर त्याच्यातलं पहिलं महत्व आपण अधोरेखित करू शकतो की विविध सागरी प्रजातींचा अधिवास म्हणून काम करतात. या खारफुटी वन एक प्रकारचा इकोटोन म्हणून सुद्धा काम करतात. त्याच्यामध्ये मी पहिला पॉइंट सांगितला की विविध
विविध सागरी प्रजातींना अधिवास उपलब्ध करून देतात, हॅबिटेटचं काम करतात. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे हे एक प्रकारचं इकोटोन आहे. आणि तुम्हाला इकोटोन काय, कारण की ट्रान्झिशन लेवलला ज्या ठिकाणी गोड पाणी फ्रेश वॉटर ओशनला मिळतंय, समुद्रांना मिळतं, अशा ठिकाणी तुम्हाला खारफुटी वनं आढळतात. त्यामुळं या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी असेल, जैवविविधता असेल, तीही खूप जास्त प्रमाणात असते ह्या भागामध्ये. त्याच्यानंतर 4 नंबरचा जर विचार केला तर प्रतिकूल हवामानापासून संरक्षण. प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा मँग्रोव्हचा यूज होतो. त्याच्यात जर म्हटलं तर कोस्टल भागामध्ये जेव्हा आवर्त येतात, सायक्लॉन येतात, त्यावेळेसही मँग्रोव्हचा रोल हा डिसाइडिंग असतो. त्यामुळे आणि शेवटचा जर विचार केला आपण तर शाश्वत पर्यटन किंवा पर्यटन व्यवस्थेमध्ये सुद्धा, पर्यटनात सुद्धा याचा अद्वितीय रोल आहे. या सर्व महत्वांमुळे आपण खारफुटी वनांचा अभ्यास करतो. जर तुम्ही विचार केला जगभरात जर खारफुटी वनांचं डिस्ट्रीब्युशन बघितलं, विस्तार बघितला, तर त्यात तुम्हाला लक्षात येईल की कोस्टल भागामध्ये हे सर्व डिस्ट्रीब्युशन बघायला मिळतं. स्क्रीनवर बघा, मी तुम्हाला एक वर्ल्ड मॅपची इमेज दाखवतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की कोणत्याही कॉन्टिनेंटचं कोस्टल एरिया जे नॉर्थ अमेरिका असेल, साऊथ अमेरिका असेल, आफ्रिका असेल, इंडिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या सर्व वेगवेगळ्या कॉन्टिनेंटच्या कोस्टल भागामध्ये तुम्हाला मँग्रोव्हचा स्प्रेड झालेला दिसतोय, मँग्रोव्ह पसरलेले दिसत आहेत. तर हे आहे जगाच्या लेवलला. त्याच्यानंतर जर तुम्ही भारताचाही जर विचार केला तर भारतामध्ये इकडे वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त खारफुटी वने आढळतात. सर्वात लिडिंग स्टेट आहे. जर भारताचा जर विचार केला तुम्ही तर पश्चिम बंगाल हा एक महत्वाचं राज्य आहे. त्यानंतर आहे गुजरात. गुजरातमध्ये सुद्धा खूप प्रमाणात खारफुटी वने आढळतात. त्याच्यानंतर आपल्याला अंदमान निकोबार असेल, अंदमान निकोबार मध्ये सुद्धा खारफुटी वनांचं अस्तित्व बघायला मिळतं. आणि बाकी सर्वच कोस्टल एरिया जे कोस्टल स्टेट जे तिथे थोड्या बहुत प्रमाणात आपल्याला खारफुटी वनं आढळतात. पण जर पहिल्या 3 राज्यांचा किंवा केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला, पहिले 3 युटीज किंवा स्टेटचा जर विचार केला आपण, तर त्या युटीज किंवा स्टेटमध्ये पहिला आहे वेस्ट बेंगॉल, दुसरा आहे गुजरात आणि तिसरा आहे आपलं अंदमान निकोबार बेट. हे केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरीज आहे. त्या ठिकाणी खारफुटी वनांचा विस्तार आहे जास्त प्रमाणात. त्याच्यानंतर जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या कोस्टल भागामध्ये सुद्धा तुम्हाला खारफुटी वनं आढळतात. याच्यात फेमस करून आचऱ्याची जी चिपी म्हणून आहे, महाराष्ट्रातील जे आचरा एरिया आहे त्यातली चिपी जी आहे ती महाराष्ट्राची राज्य खारफुटी म्हणून डिक्लेअर केलेली आहे. राज्य खारफुटी म्हणून ती डिक्लेअर केलेली आहे आचरा यातली. त्याच्यानंतर त्याच्यातले जर आपण काही वैशिष्ट्य जर बघितले खारफुटी वनांसंबंधी, तर ह्या खारफुटी वनांचं संवर्धन व्हावं, संरक्षण व्हावं, त्यासाठी त्यांना आपण काय केलेलं आहे, CRZ 1 मध्ये टाकतो. या सर्वांना आपण सर्व खारफुटी वनांना कोस्टल रेग्युलेशन झोन, जे कोस्टल रेग्युलेशन झोन्स आहे वेगवेगळे 1, 2, 3, 4, तर त्या कोस्टल रेग्युलेशन झोन मधला CRZ 1, त्या CRZ 1 मध्ये याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, जेणेकरून याचं कॉन्झर्वेशन व्यवस्थित होईल. बघा तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज दिसते, तर त्या इमेज मध्ये तेच एक कॉन्ट्रास्ट केलंय की गव्हर्नमेंट मँग्रोव्हच्या प्रोटेक्शनसाठी वेगवेगळे प्रोग्राम इम्प्लिमेंट करत असतं, अवेअरनेस करतंय, आणि स्वतः ज्यावेळेस डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट येत आहे त्यावेळेस त्याचं डिस्ट्रक्शन होत आहे. त्यालाच हा अधोरेखित करणारा हा एक कार्टून आहे. सहज ते मला वाटलं म्हणून मी हे त्याच्यात ते ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर
तुम्हाला अजून याच्यात काय काय पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. आता हे रेकॉर्डेड सेशन आहे, याच्यात आपण इंटरॅक्शन करत नाहीये. त्याच्यात अजून तुम्ही एक लक्षात ठेवणार आहे की जे मिनिमम बेसिक, जे कोणत्याही टॉपिकला जात असताना मिनिमम बेसिक जी रिक्वायरमेंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक लक्षात ठेवताय की नॅशनल मँग्रोव्ह जेनेटिक रिसोर्स सेंटर, जे उडीसामध्ये, काय म्हटलो मी, मँग्रोव्हच्या स्टडी करण्यासाठी नॅशनल मँग्रोव्ह जेनेटिक रिसोर्स सेंटर, जो नॅशनल मँग्रोव्ह जेनेटिक रिसोर्स सेंटर आहे तो उडीसामध्ये, उडीसातलं जे भितरकनिका ठिकाण आहे, त्या भितरकनिकाच्या ठिकाणी हे अशा पद्धतीने सेंटर रन केल्या जाते. त्याच्यानंतर मँग्रोव्ह संबंधी मागच्या काही काळामध्ये ज्या 2 फॅक्ट्स आलेल्या आहेत, त्या फॅक्ट्स अशा आहेत की अशा 2-3 प्रजाती आहेत की ज्यांचं मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेले तर त्यात एक आहे तुमचं पिचावरम आणि वेदारण्यम. पिचावरम आणि वेदारण्यम ह्या 2 भागामधल्या खारफुटी किंवा मँग्रोव्ह यांचं मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन झालेलं आहे. कोणत्या 2 नावं सांगितले मी, ते मस्त लक्षात ठेवायचे. एक आहे तुमचं पिचावरम आणि सेकंड आहे तुमचं वेदा वेदारण्य. त्या दोन्ही ठिकाणी ऍक्वाकल्चर आणि साल्ट प्रोडक्शन किंवा ऍक्वाकल्चर ह्या दोन्ही गोष्टीमुळे किंवा जे अवेलेबल सॅल्ट पॅन्ट्स आहेत त्या भागामध्ये, त्याच्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात तुम्हाला ह्या मँग्रोव्हचं किंवा खारफुटीचं डिस्ट्रक्शन झालेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर अशा सुद्धा काही 1-2 खारफुटी आहे की त्या जगभराचा विचार केला त्या मँग्रोव्ह फक्त भारतात अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये एक रायझोफोर आहे जे पिचावरमला सापडतं, फक्त भारतात आढळणाऱ्या, फक्त भारतात आढळणाऱ्या, फक्त भारतात आढळणाऱ्या खारफुटी. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे रायझोफोरा. रायझोफोरा ही पिचावरम भागात म्हणजे तामिळनाडूतलं पिचावरम आहे तिथे आढळणारी इम्पॉर्टंट खारफुटी आहे, मँग्रोव्ह आहे आणि ती फक्त भारतातच आढळते. आणि दुसरे जर म्हटलं तुम्ही हेरिटेरा, सेकंड इज हेरिटेरा. हेरिटेरा ही सुद्धा तुम्हाला भारतातच आढळते. अशा पद्धतीने खारफुटी किंवा मँग्रोव्ह संबंधी एवढी मिनिमम बेसिक इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. तुम्हाला काही पॉईंट वाटले तर तुम्ही कमेंट करा, डायरेक्ट मेल करून मला त्यात विचारू शकताय. त्याच्यानंतर सेकंड अक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये थर्ड जे पॉईंट आहे मरीन इकोसिस्टीम. ज्यावेळेस मी म्हटलो की सॅलिनिटी किंवा पर्सेंटेज ऑफ क्षारचं पर्सेंट जर 35% पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस त्याचं क्लासिफिकेशन आपण अक्वॅटिक इकोसिस्टीम मधल्या मरीन इकोसिस्टीम मध्ये करतो किंवा जे सागरीय जलसंस्था आहे, जलपरिसंस्था आहे त्याच्यामध्ये करतो. आणि त्या मरीन इकोसिस्टीम स्टडी करत असताना त्याच्यातलं महत्वाची एक परिसंस्था आहे ती म्हणजे आहे कोरल रीफ, किंवा ज्याला आपण मराठीत प्रवाह सुद्धा म्हणतो किंवा प्रवाह भित्तिका म्हणतो. तर ह्या कोरल रीफचा स्टडी इम्पॉर्टंट होतो ज्यावेळेस आपण मरीन इकोसिस्टीमचा विचार करतो तेव्हा. आता प्रवाह भित्तिका स्टडी करत असताना सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एक प्रवाह म्हणजे काय. तर प्रवाह कोणत्या क्लासमधले, तर ज्यावेळेस आपण फायलमचा विचार करतो तो फायलम सिलेंट्रेटा, त्या फायलम मध्ये हे आढळतात. फायलम सिलेंटेरेटा. या फायलम सिलेंटेरेटा मध्ये ह्या प्रवाह किंवा कोरल रीफ्स आहेत. आणि कोरल रीफ किंवा प्रवाह हे एक प्रकारचं सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे बिटवीन द झुझॅन्थली मायक्रो ऑर्गॅनिझम या
कोरल मध्ये किंवा जे कॅल्शियम कार्बोनेटचे कवच असतात त्याच्यामध्ये या झुजांतली राहतात आणि यांचं हे सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे आणि त्याच्यातनं हे प्रवाळ किंवा कोरल रीफ तयार होतात. आणि झुजांतली ज्या असतात त्या प्रवाळांना किंवा कोरलला अन्न निर्माण करण्यासाठी, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी मदत करत असतात. वेगवेगळ्या मोस्टली सागरी पाण्याखाली तुम्हाला विशिष्ट परिस्थितीमध्ये हे प्रवाह बघायला मिळतात. पहिल्यांदा जेव्हाही कोरल रीफ किंवा प्रवाह समोर येतोय, आता या रेकॉर्डेड सेशन मध्ये मला फ्लो कंटेंट द्यायचंय, त्यामुळे ते इंटरॅक्शन ज्या लाईव्ह क्लासला होतात तशा नसणार आहे. पण ठीक आहे, तरी कंटेंट ओरिएंटेड तुम्ही जेव्हाही प्रवाह पॉईंट बघताय तर पहिलं आपण लक्षात ठेवतोय की फायलम सेलेंट्रेटातील. त्यानंतर सेकंड तुम्हाला स्क्रीनवर मी एक इमेज दाखवतोय. ही प्रवाहाची किंवा कोरलची नॉर्मल इमेज आहे. एकदा आपण नेहमी प्रत्येक याच्यामध्ये मी ऑडिओ व्हिज्युअल सर्व इमेजेस जास्त जास्त यूज केलाय जेणेकरून अंडरस्टँडिंग चांगली होईल. त्यामुळे ही प्रवाहाची इमेज तुमच्या स्क्रीनवर दिसते. आता बघा, प्रवाह हे सागरी पाण्याखाली विशिष्ट परिस्थितीमध्ये वाढणाऱ्या सिलेंट्रेटा या वर्गातील लहान आकाराला असणाऱ्या वनस्पती असतात. मी ऑलरेडी बोललो की ती सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि त्या मस्ट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इन जनरल सुद्धा एक इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला माहित पाहिजे का की कोणत्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये कोरल वाढतात. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी महत्वाची क्लायमॅटिक कंडिशन आहे ती म्हणजे टेम्परेचर. साधारण सी सरफेस टेम्परेचर हे तुमचं 23 ते 27 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहिजे. त्याच्यामध्ये 23 ते 27 खूप परफेक्ट आहे. इन जनरल 16 to 35 डिग्री सेल्सिअस या एवढ्या टेम्परेचरमध्ये किंवा एवढं सी सरफेस टेम्परेचर असणाऱ्या सागरी भागामध्ये, सागरी पाण्याखाली तुम्हाला प्रवाह वाढताना दिसतात. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट म्हणजे प्रवाह ज्याही भागात असतात तो भाग ट्रान्झिशनल वॉटरचा नसतो. म्हणजे ज्या भागामध्ये नद्या समुद्रांना येऊन मिळत आहेत तशा भागामध्ये तुम्हाला कोरल आढळणार. कारण की कोरलचं पुढचं महत्वाचं इम्पॉर्टंट फीचर आहे की त्यांना स्वच्छ पाणी लागतं, फ्रेश वॉटर लागतं. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने गाळ नसला पाहिजे, रिव्हरचे सेडिमेंट्स नसले पाहिजे. आणि गाळ आणि सेडिमेंट ज्या ट्रान्झिशनल भागामध्ये बघायला मिळतात तिथे तुम्हाला कोरल बघायला मिळणार नाही. त्यामुळं गाळ असेल, गोडे पाणी असेल अशा भागांमध्ये किंवा जिथं नद्या जॉईंट होत आहेत त्या भागामध्ये कोरल बघायला मिळणार नाही. तिथं अभाव असेल त्याच भागात आपल्याला का बघायला मिळतात, प्रवाह किंवा कोरल बघायला मिळतात. त्याच्यानंतर साधारण जी खोली असते समुद्राची त्या पहिल्या 60 ते 70 मीटर, 50 मीटर पर्यंतच तुम्हाला कोरल बघायला मिळते. कारण की फोटिक झोन असतो पहिला, जो 50 to 60 मीटर पर्यंतचा झोन आहे तो फोटिक झोन आहे. आणि त्या फोटिक झोन मध्ये सूर्यप्रकाश प्रॉपर अवेलेबल असतो. त्यामुळे त्या भागातच तुम्हाला कोरल वाढताना दिसतात. त्याच्यानंतर सॅलिनिटी स्टेबल पाहिजे. सॅलिनिटी मध्ये जास्त फ्लक्च्युएशन्स नको, एक स्टेबल लेवलची सॅलिनिटी पाहिजे. त्या भागांमध्ये सुद्धा एक पोषक वातावरण निर्मिती असते. आणि तिसरं ऑलरेडी बोललो की 70 सेंटीमीटर पेक्षा कमी भागात का आढळतात, कारण की सूर्यप्रकाश. तर शेवटचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे त्याच्यात की सूर्यप्रकाश. ज्या भागामध्ये सूर्यप्रकाश नाही, अपुरा सूर्यप्रकाश आहे, तिथे तुम्हाला कोरल बघायला मिळत नाही. त्यामुळेच मी सांगितलं पहिलं किती भागात आढळतात ते. आणि हे सर्व 4-5 क्रायटेरियाज आहे की जे आपल्याला लक्षात ठेवायचे की कोरल कोणत्या कोणत्या भागात येत आहे आणि कशा पद्धतीने वाढतायत. त्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला त्याचे प्रकार किंवा टाईप्स दिसत आहेत, कोरलचे टाईप्स दिसत आहेत. जेव्हाही आपण कोरल बघणारे, कोरलचा स्टडी करणारे, टाईप्स ऑफ कोरल बघणारे, तर त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं कोरल रीफ आहे ते आहे फ्रिंजिंग रीफ. दुसरा आहे बॅरियर रीफ आणि तिसरा आहे अटॉल. आता याला मराठी आणि इंग्लिश असं काही डिव्हिजन करू नका, सेम वर्डिंग मराठीत आहे. तुम्ही यू कॅन राईट ॲज अ फ्रिंजिंग रीफ, बॅरियर रीफ, अटॉल रीफ. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी सारखंच प्रोनाऊन्सिएशन आहेत त्याचे, त्याला असे काही वेगळे स्पेशल नावं नाहीयेत. तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही फ्रिंजिंग रीफ बघतायत, सर्वात पहिल्यांदा आपण अटॉल पासून सुरुवात करू. इथे तुम्हाला जे ऑरेंज कलर मध्ये ऑरेंज कलर दिसतात ते ऑरेंज कलर म्हणजेच कोरल येथे.
कशा पद्धतीने कोरल फॉर्मेशन झालेलं आहे, तर पहिल्या फ्रिंजिंग रीफ मध्ये हा जो सेंटर पॉइंट आहे हा व्होल्कॅनिक आयलँड. आता व्होल्कॅनिक आयलँड वगैरे याच्या संबंधी आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे किंवा तुमचं झालेलं असेल आता हा रेकॉर्डेड सेशन असल्यामुळे, पण मी अज्युम करतो की तुम्हाला माहिती आहे सर्व. हा जो सेंटर डार्क पॉइंट आहे हा व्होल्कॅनिक आयलँड आहे. त्या आयलँडच्या बाजूला एक लगून आहे ज्याला मराठीत आपण खाजण म्हणतो. त्या लगून मध्ये आणि लगूनच्या साईडला ही जी ऑरेंज कलर मधली बॉर्डर दिसते ही म्हणजे तुमचं कोरल आहे. सेकंड, बॅरियर रीफ. आता ज्यावेळेस कोरल रीफचा विचार करतोय तो आपण सेंटर फ्रिंजिंग रीफचा विचार करतोय, तर ह्या सेंट्रल आयलँड पॉइंटला इमिजिएट चिटकून काय लगेच तुम्हाला त्याला इमिजिएट लागून तुम्हाला रीफ बघायला मिळते. सेकंड, बॅरियर रीफ मध्ये काही लगून्स अवेलेबल आहे. सेंटर पॉइंट बघितला तुम्ही तर व्होल्कॅनिक आयलँडचा पीक आहे आणि त्याच्या साईडला लगून्स आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला कोरल रीफ अवेलेबल बघायला मिळते. आणि शेवटचा जो अटॉल आहे त्याच्यामध्ये आयलँड पूर्णपणे बुडलेलं आहे. समुद्राच्या खाली आयलँड आहे, आयलँडच्या वरती कोरल आहे आणि त्या कोरलच्या मध्ये सेंटर पॉइंटला लगून आहे. तर तिसऱ्या अटॉल मध्ये तुम्हाला मोठा लगून बघायला मिळत आहे. अशा पद्धतीने कोरलचे 3 टाईप. ह्या टाईप्स वरती प्रश्न नाही येणार. बेसिक एक अंडरस्टँडिंग असली पाहिजे, त्याच्यावर क्वेश्चन फॉर्मेशन नाही होणार आहे. फ्रिंजिंग रीफ काय, बॅरियर रीफ काय, अटॉल काय, एक बेसिक अंडरस्टँडिंग पाहिजे. त्याच्यानंतर याच्या संबंधी सुद्धा जे नॅशनल सेंटर आहे, नॅशनल कोरल रिसर्च सेंटर, ते पोर्ट ब्लेअरला आहे, अंदमान निकोबार. अंदमान निकोबारची राजधानी असणाऱ्या पोर्ट ब्लेअरला हे प्रवाह भित्तिका किंवा राष्ट्रीय प्रवाह भित्तिका संशोधन केंद्र तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर भारताचा जर विस्तार भारतातला जर विस्तार बघितला त्याचा कोणकोणत्या भागामध्ये बघायला मिळतात, तर महत्वाचं म्हणजे गल्फ ऑफ मन्नार असेल, गल्फ ऑफ कच्छ असेल, लक्षद्वीप आयलँड असेल, अंदमान निकोबार आयलँड असेल, ह्या भागामध्ये तुम्हाला प्रवाह बघायला मिळतात. आणि त्याच्यातलेच काही सेंटर हे स्टडीसाठी निवडलेले आहेत, संवर्धनासाठी निवडलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तुमचं प्रवाह क्षेत्रांचे संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी निवड केलेले क्षेत्र. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्ही अंदमान निकोबार, दोन आहे तुमचं गल्फ ऑफ मन्नार, गल्फ ऑफ मन्नार. 3 नंबर आहे कच्छ, गल्फ ऑफ कच्छ. 4 नंबर आहे लक्षद्वीप आयलँड. हे 4 क्षेत्र संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी निवडलेले 4ही महत्वाचे सेंटर आहेत. त्याच्यानंतर आता जर आपण काही गव्हर्नमेंटचे मेजर्स बघितले, कोणकोणते मेजर्स आहे गव्हर्नमेंटचे की जे मँग्रोव्ह आणि कोरल रीफ प्रोटेक्शन साठी आहे, तेही गव्हर्नमेंटचे काही 1-2 मेजर्स आपल्याला माहित पाहिजे. त्यात बघू आपण की गव्हर्नमेंट मेजर्स. एक गव्हर्नमेंट मेजर्स टू प्रोटेक्ट मँग्रोव्ह अँड कोरल रीफ. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा CRZ आहेत. आपल्याकडे वेगवेगळे कोस्टल रेग्युलेशन झोन आहेत.
याला आपण CRZ 1 मध्ये क्लासिफिकेशन केलंय जास्तीत जास्त प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी. सेकंड आहे, हे ज्या कोरल रीफ्स आहे यांना आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट इन द इयर 1972. त्याच्यामध्ये या 1972च्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये त्याच्या सेक्शन 1 मध्ये याला ऍड केलेलं आहे. याचा समावेश सेक्शन 1 मध्ये आहे, जेणेकरून सेक्शन 1 मध्ये हायली प्रोटेक्टेड प्लांट आणि अॅनिमल स्पेसिस असतात त्याच्यातच आपण कोरलला ऍड करतोय. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे आयलँड प्रोटेक्शन झोन, आयलँड प्रोटेक्शन झोन 2011. हे काही गव्हर्नमेंट मेजर्स आहे टू डील विथ ऑर टू प्रोटेक्ट द मँग्रोव्ह अँड कोरल रीफ. तर हे आपल्याला माहित पाहिजे. अशा पद्धतीने कोरल रीफ एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेशनला आपण इकोसिस्टीम मधले काही बाकीचे एरिया डिस्कस करू. थँक्यू सो मच.